दिलेलं आहे चर्चेला. चारही आपण प्रस्ताव एकत्रित चर्चा सुरू केलेली आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये मीच पाठपुरावा केला होता, परंतु सन्माननीय जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब यांचं अभिनंदन करतो. नाही, प्रस्तावावर बोलताय ना पण 293 माझा विषय एक खूप दिवसापासून रखडलेला सहस्त्रकुंड प्रोजेक्ट आहे. परवा मागच्या 24 तारखेला जलसंपदा मंत्री महोदय विखे पाटील साहेबांनी नियामक मंडळात त्यांना मंजुरी सुद्धा दिली, परंतु काही मंडळी मोठ्या प्रमाणात आता ग्रामपंचायतचे विलक्षण आले, पाठीमागे जिल्हा परिषदचे डेट जाहीर झाल्या होत्या, परंतु रद्द झाल्यामुळे आमच्या इकडचे मोठ्या प्रमाणात आंदोलन करतायत आणि लोकांची दिशाभूल करतायत. एवढा मोठा जे सहस्त्रकुंड प्रोजेक्ट आहे, जवळजवळ मागच्या वेळेस 2009ला त्याची वर्क ऑर्डर निघाली होती, त्यावेळेस 220 दशलक्ष घनमीटरचा हा प्रकल्प आता पूर्णतः त्याच्यात बदल केलेला आहे आणि पूर्ण निंगनूरच्या डॅम मध्ये त्याचं 220 दशलक्ष घनमीटरचं पाणी सोडलेलं आहे आणि इथं फक्त उच्च पातळी बंधारा आणि पाठीमागं बॅकवॉटर जाणार आहे 21 किलोमीटर पर्यंत, परंतु जाणून बुजून आणि त्याच्यावर 25 मेगावॉट पर्यंत लाईट सुद्धा जनरेट होणार आहे. परंतु काही मंडळी एक 5-5 हजार शेतकऱ्यांचे चुकीचा लोकांमध्ये गैरसमज करून दिशाभूल करत आहेत. तर माझी आपल्या मार्फत एवढीच विनंती करतो की एक जनसुनावणी घ्यावी असं आणि लोकांना, शेतकऱ्यांना त्यांचा जे काही धरणाच्या संदर्भात फायदे तोटे किंवा माझ्या मते तर जे काय आहे ते एकही त्याच्यात गाव बुडीत क्षेत्रामध्ये जाणार नाही. फक्त मी एवढीच मागणी करतो जनसुनावणी घेण्याची. 293 वर चर्चा करते वेळेस मी माझ्या मतदारसंघात जवळजवळ 7 उच्च पातळी बंधारे आतापर्यंत झालेले आहेत आणि सगळे त्याच्यात 4 माझ्या मतदारसंघात आहेत, 3 खाली किनवट माहूर मध्ये आहेत. म्हणजे जलसंपदा विभागाचं अतिशय काम चांगलं आहे. फक्त मी मंत्री महोदयांना एवढीच विनंती करतो की आमच्याकडं जवळजवळ इसापूर धरणावर 2 मोठे कालवे आहेत. एक 140 किलोमीटर माझ्या मतदारसंघातून धर्माबाद पर्यंत गेला. त्या कालव्यावर खूप दिवसाची शेतकऱ्यांची मागणी आहे की एक आमच्या इथं केदारनाथ डॅम आहे, त्या केदारनाथ डॅमला फारसा सोर्स नाही, तर इसापूर धरणाचं पाणी लिफ्टद्वारे केदारनाथ डॅम मध्ये सोडण्यासाठी मंत्री महोदय प्रयत्न करावे. त्याचबरोबर एक बेलमंडळ गावापासून दुसरी लिफ्ट करून म्हाताळ्या तलावामध्ये पाणी सोडण्यासाठी नवीन सिंचन लिफ्ट अशी घेण्यासाठी मी मंत्री महोदयासोबत बैठक सुद्धा लावली होती, परंतु सर्वेसाठी सुद्धा मान्यता मिळालेली आहे. मंत्री महोदय योगायोगानं इथं आज उपस्थित आहेत, तरी आमच्या 2 लिफ्टच्या योजना देऊन उर्वरित माझ्या मतदारसंघामध्ये जे सिंचनाचा भाग राहिला ते घेण्यासाठी सहकार्य करावे. एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो.